मराठी न्यूज लाईव्ह। उद्घाटन झाले काय सांगणार? गेल्या 15 वर्षापासून माननीय उद्धवराव पाटील शिंदे हे शिवसेनेचा या भागात राहून काम करतायत। गेल्या 30 वर्षापासून आमच्या बरोबर आहेत आणि 15 वर्षापासून या ठिकाणी त्यांच्या मालकीच्या जागेमध्ये त्यांचं कार्यालय सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात। आज या निमित्तानं सुसज्ज असं कार्यालय त्यांनी उघडलेलं आहे। मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि निश्चितच या भागामध्ये शिवसेना जिवंत ठेवण्यामध्ये त्यांचा मोठा मोलाचा वाटा आहे। त्यांना शुभेच्छा देतो। खरं म्हणजे अनेक ठिकाणची जबाबदारी माझ्याकडे आहे आणि नगरपालिकेमध्ये आपण बघता की माननीय आमचे युतीचे आमचे नेते माननीय अशोक चव्हाण यांच्याकडे आमचे तिन्ही आमदार गेले होते आणि त्यांनी केवळ 20% जागा मागितल्या होत्या, परंतु दोनदाही तिन्ही आमदार गेले। त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्यामुळे अनेक ठिकाणी युती तुटलेली आहे। परंतु राष्ट्रवादीचे नेते प्रताप पाटील चिखलीकर यांनी काही ठिकाणी प्रतिसाद दिल्यामुळे त्यांच्याबरोबर काही ठिकाणी युती आहे। वसमत नगरपालिकेला एबी फॉर्म शिवसेनेचे राष्ट्रवादीचे आमदारकडे असल्याची चर्चा चालू आहे, याविषयी काय सांगाल? या संदर्भामध्ये आता हिंगोलीला मी जाणार आहे आणि या संदर्भामध्ये आता एबी फॉर्म तुम्हाला वाटतं वाटप झालेलं आहे आणि निश्चित सर्व शिवसैनिकांना न्याय मिळेल। तालुका प्रमुख उद्धव पाटील शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेचे नांदेड जिल्ह्याचे नेते आदरणीय नामदार हेमंतभाऊ पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे आणि उद्धव पाटील यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। आणि जे काही या ठिकाणी जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे, उद्धव पाटील शिंदे हे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आता त्यांनी कार्यालय या ठिकाणी उघडलेलं आहे आणि हे कार्यालय लोकांच्या सेवेसाठी कार्यालय आहे। या ठिकाणी पूर्वी सुद्धा उद्धव पाटील शिंदे यांच्या माध्यमातून लोकांच्या अडीअडचणी या ठिकाणी सुटत होत्या, परंतु आता एक कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांच्या अडीअडचणी मोठ्या प्रमाणामध्ये सुटणार आहेत। त्यामुळं उद्धव पाटील शिंदे यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। या भागामध्ये आपण बघितलं मतदारसंघात आपल्या दक्षिणचे आणि उद्धव पाटील यांचे सर्कलमध्ये अनेक विकासाचे कामे राखडले गेलेले आहेत आणि रस्त्यामध्ये सुद्धा कामे रोड रस्त्याचे खड्डे झालेले आहेत। त्यामुळे आपण काय पाहिजे केलं? जे काही आपण गेल्या 5 वर्षामध्ये या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये विकास रखडलेला होता, त्या विकासाला चालना देण्यासाठी जे काही नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनतेने माझ्यावरती विश्वास या ठिकाणी टाकला आणि त्याला आज 1 वर्ष झालेलं आहे। आपण पाहतात मी एक सर्वसामान्य माणूस आहे आणि मी सर्वसामान्यातला माणूस आहे। त्यासाठी सर्वसामान्यांच्या जे काही अडीअडचणी आहेत ते सोडवण्याचं काम मी माझ्या माध्यमातून या ठिकाणी करतोय आणि आपण पाहत आहे की 1 वर्षामध्ये अनेक विकासात्मक गोष्टी या मतदारसंघामध्ये झालेल्या आहेत आणि पुढच्या काळात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा एक वेगळा चेहरा या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे। सर्कल कार्यालयामध्ये बरेच दिवसापासून माझ्या कार्यालयाचं मी जवळपास 4 ते 5 वर्ष झालं शिवसेना पदावर एक काम करीत आहे, तालुका प्रमुख पदावर। कारण का माझा बरेच वेळ आज मागं पुढे होत गेलं, कारण गेल्या वेळेस आमदारकीचे इलेक्शन लागले तर आम्ही त्यावेळेस तालुका प्रमुखचं कार्यालय माझं इथंच होतं, माझं उद्घाटन सोहळा झाला नव्हता आणि इथूनच आम्ही पूर्ण आमदार या निवडणुकीची इथूनच आम्ही पूर्ण रणनीती पूर्ण दक्षिण तालुका प्रमुखाची मतदारसंघाची आम्ही इथूनच पार पाडलेली आहे। दक्षिण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीचा कार्यनेते जसे हे तर तुम्ही नक्कीच आहे। दक्षिण